नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण इथं तोर लावली होती एक दीड 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 एक महिन्यापूर्वी. आता दीड महिन्याची झाली आहे. बघू शकता आपण तिच्यामध्ये आता म्हणजे फ्लोरिंग वगैरे निघते. फ्लोरिंग वगैरे ते आणि दीड एक महिना म्हणजे हिरवीगार पानं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघू शकता म्हणजे किती तोर वगैरे म्हणजे इकडं पण म्हणजे 20 गुंठे आपण तोर लावली आहे. कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत खर्च वगैरे केला नाही. म्हणजे झिरो याच्यामध्ये जे तोर वगैरे निघणार बा पुढं भाव वगैरे ते सापडते नाही सांगतो. पण खर्च वगैरे नाही. हे बाय शेंगा वगैरे आता म्हणजे आता तिथंच फ्लोरिंग फुल वगैरे निघतं आहे छान प्रकारे. आणि त्याच्यामध्येच आपण जे आंतरपीक म्हणजे गवार वगैरे लावलेले आहे. गवार वगैरे आपल्याला पहिल्या वेळेस गवार वगैरे पुरवले नाहीत. आणि आता ते गवार वगैरे काय झाले आता म्हणजे इकडं आता हे साईडला बघून राहिले हे बी कुठल्याही प्रकारचं आपण गवार वगैरे म्हणजे हे पण लावली नाही. कारण की जे यांचे बी वगैरे पडले होतं ते जिथे उतरले. हे बघा हे पण आपण आता राखून घेणार आहे. कारण की याला जर थोडाफार जरी भाव वगैरे सापडला म्हणजे जसपर्यंत तेव्हा नंतर तिथं याला भाव वगैरे सापडू शकतो बा. हे असं ठेवणार आहेत आपण. म्हणजे इथं दाट गवार वगैरे आहे. आणि एक म्हणजे तोरला जर नाही जरी भाव सापडला तर गवारला सापडेल. गवारला जरी नाही सापडला तोरला सापडू शकतो. म्हणजे थोडाफार काय आहे ना. आणि तोरला म्हणजे 0% म्हणजे कुठल्याही प्रकारचा खर्च वगैरे केलेला नाही आतापर्यंत पण. आणि सहज म्हणजे लावून दिलं आहे. आणि जरी पुरवठायला लागली तर म्हणजे पुरवडू शकते बा. जसं रेट वगैरे म्हणजे पाऊस वगैरे पडला तर रेट वगैरे काय असतो ते. आणि आताच म्हणजे तिचं म्हणजे फुलं वगैरे निघतं आहे. जे शेंगा वगैरे छान प्रकारे शेंगा वगैरे लावले. आणि जे आपलं बऱ्याच शेतकरी बांधवाचं पाण्याचा जो प्रॉब्लेम असतो ते आपण म्हणजे कमी पाण्यात पण तोर येऊ शकते. तोरला काय एवढं पाणी वगैरे लागू शकत नाही. आणि आपण नंतर आता इथं पाऊस वगैरे काय असतं ते कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्ट म्हणजे खर्च वगैरे केला नाही आहे. आणि एवढी आपली म्हणजे स्टोर वगैरे एवढी आता म्हणजे जस्ट तुम्ही बघू शकतात 20 गुंठे तोर वगैरे अजून म्हणजे माझ्या अंदाजे जस्ट 15 महिन्यामध्ये चालू होऊ शकते. म्हणजे आता ते फुल वगैरे निघते. या फुल वगैरे बघू शकता तुम्ही. छान प्रकारे फुल वगैरे निघू शकतो. निघून राहिलं आता. त्या प्रकारचं आपण गवार वगैरे लावले जे पहिले वळालेलं पडलेले होते त्यांचेच बी वगैरे पडलेले असं आपण हे पण आता ठेवून घेणार आहेत. कारण की तोरमध्ये जर पैसा भेटला तर गवारमध्ये आपल्याला पैसा वगैरे भेटू शकतो बा. हे बघा. आणि असं शेतकरी बांधवांनी पण असं छान प्रकारे जे नियोजन वगैरे केलं तर एक पीकमध्ये जर नाही परवडलं तर दुसरा पीकमध्ये परवडू शकतात. म्हणजे आंतरपीक आपण गवार घेतले गवारमध्ये नाही जर परवडलं तर गवारमध्ये पण परवडू शकतो. म्हणजे आपण एक शेतामध्ये म्हणजे एका याच्यामध्ये एक पिकामध्ये 2 आंतरपीक घेऊ शकतो. ही आपली आहे. आणि धन्यवाद. फॉलो करा.